नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं परत एकदा स्वागत करते मी माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे उपाशीपोटी कलिंगड खावे की नाही। उपाशीपोटी कलिंगड खाताय तर सावधान, रिकाम्या पोटी खाणे ठरू शकते हानिकारक। कलिंगड हे सहजा सगळ्यांना आवडणारे फळ आहे। खास करून उन्हाळ्यात कलिंगड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडावर खूप ताव मारला जातो। गरमीच्या दिवसांमध्ये कलिंगड खाल्ल्याने किंवा कलिंगडाचा गारेगार ज्यूस पिल्यावर खूपच समाधान मिळते। अनेक जण खास करून वजन कमी करण्यासाठी डाएट करणारे त्यांच्या आहारात कलिंगडाचा समावेश करणे पसंत करतात। खास करून नाश्त्याला प्लेटभर कलिंगड खाल्ले जाते, पण तुम्हाला माहित आहे का, रिकाम्या पोटी कलिंगड खाणे हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते। कलिंगडात अनेक पोषक तत्वे आहेत, त्याच्या आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत। हे खरे असले तरी ते चुकीच्या वेळी खाणे महागात पडू शकते। रात्रीनंतर सकाळी रिकाम्या पोटी कलिंगड खाल्ल्याने काही शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे सावधानगिरी बाळगणे गरजेचे आहे। रिकाम्या पोटी कलिंगड खाण्याचे तोटे। कलिंगडात जास्त प्रमाणात पोटॅशियम असते, यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कलिंगडाचे सेवन केल्यास छातीमध्ये जळजळ होऊ शकते। शरीरात अचानक पोटॅशियम प्रमाण वाढल्याने हृदयाचे ठोके जास्त गतीने वाढतात, ज्यामुळे छाती दुखण्याची समस्याही उद्भवू शकते। कलिंगडात फायबरचे प्रमाण अधिक असते। सकाळी रिकाम्या पोटी कलिंगड खाल्ल्यास पोटाच्या समस्या जाणवू शकतात, यामुळे पोटदुखी किंवा पोट फुगणे तसेच उलट्या असाही त्रास होऊ शकतो। सकाळी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात कलिंगडाचे सेवन केल्यास डायरियाचा त्रास होऊ शकतो, यामुळे जुलाब आणि पोटात दुखणे याचाही त्रास होतो। तसेच डायरियामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन इतर त्रासही उद्भवू शकतात। मधुमेह रुग्णांनी सकाळी नाश्त्यामध्ये किंवा रिकाम्या पोटी कलिंगडाचे सेवन आवर्जून टाळावे। उपाशी असताना कलिंगडाचे सेवन केल्यास शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते। मधुमेह रुग्णांसाठी हे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळेच मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आहारात कलिंगडाचा समावेश करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा। तसेच जर एखादी व्यक्ती अनेक दिवस सकाळी रिकाम्या पोटी कलिंगडाचे सेवन करत असेल तर मधुमेह होण्याची शक्यता वाढते। एखाद्या व्यक्तीला लिव्हर संबंधित जर एखादा आजार असेल तर त्याने रिकाम्या पोटी कलिंगड खाणे टाळावे, यामुळे त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते। यासोबतच ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाबासंबंधी समस्या असणाऱ्यांनीही सकाळी रिकाम्या पोटी कलिंगड खाऊ नये, कारण कलिंगड खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढू शकते। कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे इतर कोणत्याही पदार्थासोबत कलिंगडाचे सेवन करू नये। यामुळे कलिंगडामध्ये असणारी पोषक तत्वे शरीराला संपूर्णपणे मिळण्यात अडचणी निर्माण होतात। तसेच कलिंगड पूर्णपणे न पचल्याने अपचन आणि गॅस सारखी समस्या होऊ शकते। चुकूनही रात्री जेवल्यानंतर झोपण्यापूर्वी कलिंगड खाऊ नये, यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। रात्री पचनक्रिया मंदावते, अशा वेळी कलिंगड पचण्यास त्रास होतो, परिणामी दुसऱ्या दिवशी तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो। तसेच कलिंगडात जास्त साखरेच्या प्रमाणामुळे रात्री कलिंगड खाऊन लगेच झोपल्यास वजन वाढू शकते, त्यामुळे केवळ दिवसा कलिंगडात सेवन करणे योग्य। यामुळेच कलिंगडाचे सेवन करण्याआधी काही गोष्टींची माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे। कलिंगड खात असताना ते योग्य वेळी आणि प्रमाणात खाल्ल्यास त्याचे तुम्हाला नक्कीच आरोग्यदायी फायदे मिळतील। चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरता एवढेच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत, एका नव्या माहिती सोबत। हर हर महादेव, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जर तुम्हाला हिंदी व्हिडिओज पण बघायला आवडत असतील तर मी एक हिंदी चॅनल खोललेला आहे, त्याचं नाव आहे इन्फॉर्मेशनल क्वीन हिंदी। या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे चॅनल पाहू शकता।